नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तर चला या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधला तिसरा प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी पहिले 2 प्रश्न सोडवलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा त्यांनी तिसरा प्रश्न काय दिला आहे. त्रिकोण NTS मध्ये NT बरोबर 5.7 सेंटीमीटर, TS बरोबर 7.5 सेंटीमीटर आणि कोण NTS बरोबर 110 अंश आहे. तर त्रिकोण NTS काढून त्याचे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ काढा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन्ही वर्तुळ काढायचे आहेत. ठीक आहे. आता त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे त्या आधारे आपण आकृती काढायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मी 7.5 सेंटीमीटरची या ठिकाणी एक रेष काढलेली आहे. रेष म्हणण्यापेक्षा पण त्रिकोणाचा पाया या ठिकाणी काढलेला आहे. याला नाव काय द्यायचं? या ठिकाणी हा T आहे आणि या ठिकाणी जो आहे तो S बिंदू आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, त्यांनी T जो दिलेला आहे तो किती आहे बघा, तर 110 अंशाचा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे ना. मग कोण मापा घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बरोबर हा जो मध्यबिंदू आहे, उभी रेषा आणि आडवी रेषा आहे, तर हा जो मध्यबिंदू आहे तो मध्यबिंदू जो आहे तो बरोबर या Tच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. कोण मापक जो आहे तो व्यवस्थित पकडायचा आहे आणि बरोबर त्या ठिकाणी बघा टेच्या ठिकाणी तो कोण मापक आपण ठेवलेला आहे आणि 110 अंश आहे. म्हणजेच तो कोणता कोण असणार आहे, तर तो विशाल कोण असणार आहे. मग या ठिकाणी बघा मी कोण मापक ठेवला आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला दिसते हे आहे 110 अंश. मग इथं काय करायचं आहे तुम्हाला, अशी एक तुम्ही फक्त एक पॉईंट काढून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक त्या पॉईंटमधून ती एक रेष आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ती रेष काढून घेऊया. ओके. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे बघा, NT जे आहे, NT किती आहे बघा, तर ते 5.7 सेंटीमीटर आहे ना. NT म्हणजे आता इथं वरती पॉईंट असणार आहे तो N असणार आहे. आपण काय करायचं आहे, पट्टीमध्ये आपल्याला 5.7 सेंटीमीटर हे अंतर घ्यायचं आहे. आता इथं बघा इथून सुरुवात करायची आहे आपल्याला आणि 5.7 सेंटीमीटर बघायचं आहे. आता बघा इथं तुम्हाला दिसत असेल 5 आणि हे 7. बघा हे बरोबर किती अंतर आहे, हे जे अंतर आहे ते 5.7 सेंटीमीटरचं आहे. मग Tच्या ठिकाणी आपल्याला हा कंपास ठेवायचा आहे आणि या ठिकाणी अशी काय करायचं आहे बघा, कर्कटक हलतो त्याच्यामुळे व्यवस्थित कर्कटक पकडा आणि अशा ठिकाणी आपल्याला एक कंस मारायचा आहे. आता या ठिकाणी आपण कंस मारायला मग हे हा बिंदू आणि हा बिंदू, हे जे 2 बिंदूंचं अंतर आहे, अगोदर तिथं N तुम्ही नाव द्या आणि हे जे अंतर असणार आहे ते किती आहे, तर ते 5.7 सेंटीमीटर असणार आहे. नावं पटकन द्यायची म्हणजे नंतर आपण विसरत नाही. आता हे झालं 7.5 सेंटीमीटर माप झालं. आता आपण काय करायचं, N आणि S हे 2 बिंदू जे आहेत ते आपण जोडून घेऊया. म्हणजे जो आपला त्रिकोण आहे तो आपला त्रिकोण जो आहे तो तयार होईल. अशा पद्धतीने बघा तो आपण त्रिकोण जोडून घ्यायचा. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, आता अंतर्वर्तुळ सुद्धा काढायचं आणि परिवर्तुळ सुद्धा काढायचं आहे ना. मग आपण काय करूया, आता TS ही जी बाजू आहे ती आता बाजू आपण दुभागून घेऊया. परिवर्तुळ काढण्यासाठी आपण काय करतो, तर बाजू दुभागतो आहे ना. बाजू दुभागल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर परिवर्तुळ जे आहे ते मिळत असतं. मग अशा पद्धतीने आपण काय करूया, आता निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे. S बिंदूवरती ठेवून मी कंस काढलेला आहे, तेच माप घेतलं आणि T वरती आपण बिंदूवरती कर्कटक ठेवून मी माप घेतलेला आहे आणि कंस काढलेला आहे ना. आता आपण काय करायचं आहे बघा, हे जे आपल्याला 2 कंस मिळालेले आहेत, 2 बिंदू मिळालेले आहेत, त्या 2 बिंदूंमधून एक सरळ रेषा आपण काढूया. ठीक आहे. अशा पद्धतीने एक रेषा मी काढलेली आहे. आता आपण काय करूया बघा, आता आपण कोणती बाजू दुभागूयात आहे, आपण N आणि S ही बाजू आपण दुभागूया. इथं सुद्धा आपण काय करूया बघा, आता निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेऊया. आता अशा पद्धतीने निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, या ठिकाणी एक कंस काढला, दुसरा कंस मी या ठिकाणी काढला, थोडासा वरती जाईल. तेच कर्कटक आपल्याला तेच माप घ्यायचं आहे. खालच्या साईडला एक कंस करायचा आहे आणि वरच्या साईडला एक कंस करायचा आहे. ओके. आता बघा हे थोडंसं आपण पुन्हा माप घेऊया, म्हणजे पुन्हा इथं कंस काढूया या ठिकाणी. तर इथं आणि इथं थोडंसं जरा अंतर माझं वाढलेलं आहे. सो असं काय करूया बघा, हे मी आता या ठिकाणी तुम्हाला लाईन काढून दाखवते. तर बघा इथून आणि अशा पद्धतीने. ठीक आहे. ओके. आता आपल्याला हे लाईन काढत असताना बघा आपण हे या ठिकाणी आपल्याला आरो द्यायचा आहे. आता हे आपण दुभाजक आहेत म्हणजे हे लंब दुभाजक असतात, त्यासाठी आपण काय करायचं आहे, त्यांना अशा पद्धतीचं हे लंब चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. ओके. ठीक आहे. आता हे झाले लंब दुभाजक आपण काढलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, इथं बघा ह्या 2 रेषा कुठं छेदतात, तर या ठिकाणी
छेदतात, बरोबर. मग आपण आता काय करायचं आहे, याला आता परिवर्तुळाचा जो सेंटर असतो त्याला आपण सी असं नाव देतो. ठीक आहे, आता आपण काय करूया, परिवर्तुळ काढायला सुरुवात करूया. तर बघा आता सी बिंदू आपण काढल्यानंतर सीच्या ठिकाणी आपल्याला हा जो कंपास आहे किंवा कर्कट आहे तो ठेवायचा आहे. आणि या ठिकाणी बघा आपल्याला अंतर चेक करायचं आहे. कोणतं अंतर चेक करणार तुम्ही बघा, ह्या एन बिंदूमध्ये एन बिंदूपर्यंत माप चेक करू शकता, टीचं तुम्ही माप चेक करू शकता आणि एस बिंदूपर्यंत सुद्धा माप करू शकता. आणि अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, आपल्याला परिवर्तुळ काढायचं आहे. आता तुम्ही बघू शकता ह्या 2 पॉईंटमधून आपला परिवर्तुळ व्यवस्थितपणे पास झालेला आहे. तसंच एस बिंदूंमधून सुद्धा आपलं परिवर्तुळ जे आहे ते पास झालेलं आहे ना. ओके, म्हणजे आपण अशा पद्धतीने आपलं परिवर्तुळ काढून झालेलं आहे. तिन्ही बिंदूंमधून तुम्ही बघू शकता आपलं पास झालंय. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, अंतर्वर्तुळ काढायचं आहे ना. आता काय होतं बघा, ह्या डायग्राममध्ये ना बऱ्यापैकी परिवर्तुळ जे आहे ते पटकन आपण काढतो, पण अंतर्वर्तुळ काढताना थोडंसं बघा चुका होतात आहे ना. माझ्या 2 वेळा चुका झालेल्या आहेत. आता ही जी डायग्राम आहे ती मी तुमच्यासाठी तिसऱ्यांदा काढते, कारण का ॲक्च्युलीमध्ये खरंच थोडंसं हे अंतर्वर्तुळ काढणं थोडंसं जरा अवघड आहे बरं का. त्याच्यामुळे व्यवस्थित बघा आता मी तुम्हाला सांगते. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे, अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपण काय करतो बघा, तर आपल्याला हे कोन दुभागावे लागतात आहे ना, आणि परिवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला बाजू दुभागावे लागतात. मग आपण काय करूया बघा, इथं आता हे काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने थोडंसं माप घ्यायचं आहे. एस बिंदूवरती कर्कटक ठेवायचा, वरती एक कंस करा आणि खालती एक कंस करा. ठीक आहे, थोडंसं माप वाढवून घ्या. आणि या ठिकाणी वरच्या कंसा जो आपण काढलेला आहे तिथं अशा पद्धतीने कर्कटक ठेवून कंस काढा. खालच्या कंसाला ठिकाणी तुम्ही कर्कटक ठेवा आणि अशा पद्धतीने कंस करायचा. तर हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला दिसतोय, तरी सुद्धा आपण हा थोडासा काय करूया, वाढवून घेऊया. आता हा तुम्हाला दिसत असेल. मग आपण आता काय करूया, पट्टीच्या सहाय्याने काय करून घेऊया आपण, आता बघा ते काढून घेऊयात. तर बघा आता एस बिंदूमधून बरोबर ते पास होईल अशी आपण एक लाईन तिथून काढून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा ती लाईन पास होते, बरोबर. आता आपण काय करूया, ते हा जो आहे तो कोन आपण आता दुभावून घेऊया. आता इथं काय करूया बघा, आता ही जी बाजू दिसते आपल्याला ती बाजू थोडीशी जास्त मोठी आहे ना. मग आपण काय करूया, हे जे माप घेताना हे थोडंसं जे आहे ना, हे जे आपण सुरुवातीचे जे कोन माप कंस मारतो ते थोडंसं काय करायचं आहे, जर थोडंसं आपण जास्त घेऊया. म्हणजे आपण इथे एक कंस मारूया आणि इथे एक कंस मारूया. ठीक आहे, आणि पुन्हा नेहमीपेक्षा जास्त थोडंसं अंतर वाढवायचं आहे. खालच्या ठिकाणी काय करायचं आहे, घ्यायचं आहे अशा पद्धतीने कंस मारा आणि तेच माप घ्यायचं आहे वरच्या कंसावरती अशा पद्धतीने कंस मारा. आता आपण काय करायचं, टी बिंदू आणि हा जो कोन आहे त्याला आपण काय करूया, आपण आता लाईन मारायला सुरुवात करूया. तर बघा अशा पद्धतीने आपण आता काय करूया, ह्याच्यामधून काय करायचं आपल्याला, लाईन काढून घ्यायची आहे ती अशा पद्धतीने. ठीक आहे, आता हा जो आपल्याला एक पॉईंट मिळाला ना, ह्याला आपण काय म्हणतो, आय असं नाव देतो ना. अंतर्वर्तुळ काढताना ह्याचा जो बिंदू असतो आपल्याला मिळतो त्याला आपण काय म्हणतो, आय असं नाव देतो. आता या ठिकाणी काय करूया बघा, आपण एक लंब काढून घेऊया, म्हणजे आपल्याला काय मिळेल, अंतर्वर्तुळ काढतानाचे आहे ते माप मिळेल. मग अशा ठिकाणी बघा आपण एक लंब काढून घेतलेला आहे. आता हे माप आपण काय करूया, चेक करूया आणि आपण बघायचं आहे की त्या आपल्या बिंदूंमधून किंवा त्या त्रिकोणामधून जे आहे ते हे पास होते का, अंतर्वर्तुळ जे आहे ते पास होते का ते आपण आता चेक करूया. आता बघू शकता बघा तुम्ही अशा पद्धतीने जे आहे आपण काय करतोय, तर अंतर्वर्तुळ जे आहे ते आपण काढतोय. आता बघा आपलं त्या बाजूने सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आणि इथून सुद्धा आपलं जे अंतर्वर्तुळ आहे ते सुद्धा बघा व्यवस्थित झालेलं आहे ना, दिसतं तुम्हाला बघा. एकदम त्या त्रिकोणाच्या आतमध्ये जे आपलं अंतर्वर्तुळ जे आहे ते तयार झालेलं आहे. ओके बघा अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला डायग्राम काढायचे आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही हे डायग्राम आहे ते पुन्हा एकदा चेक करू शकता. ओके बाकीचे जे काय नाव आहे ते व्यवस्थित तुम्ही द्यायचे आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओ काय आहे ते नेक्स्ट प्रश्न काय आहे तो सुद्धा आपण लगेचच बघूयात. चौथा प्रश्न काय आहे बघा, आकृतीमध्ये सी हे वर्तुळाचे केंद्र आहे. ते बघू शकता, ही सी हे काय या वर्तुळाचं केंद्र आहे. रेख ओटी हा व्यास आहे. आता ओ आणि टी ही जी पूर्ण तुम्हाला रेषा दिसते है ना, ही पूर्ण रेषा म्हणजेच ते काय त्या वर्तुळाचा व्यास आहे. ओटी असं त्याचं नाव आहे. सी टी बरोबर 13. आता सी टी म्हणजे कोणतं आहे बघा, आता हे सी बिंदू आणि हा टी बिंदू, आता ह्यांचं जे माप आहे ते किती आहे बघा, तर ते 13 असं आहे. सी पी जो आहे, सी पी म्हणजे
सी टी म्हणजे हे बरं का, सी टी हे जे माप आहे ते 13 आहे. मी इथे या ठिकाणी लिहिते. सी टी जे आहे ते 13 आहे. सी पी म्हणजे हे अंतर, हे आणि हे सी पी ते किती आहे बघा, 5 आहे. 5 असेल तर जीवा आर एस काढा. तर जीवा आर एस हे जे दिसते तुम्हाला हे आपल्याला अंतर काढायचं आहे. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. आता बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे बघा, रेख सी आर काढा. आता आपल्याला काय करायचं आहे, सी आणि आर हा जो बिंदू आहे हे आपल्याला काय करायचं आहे, डॉट डॉट लाईननी अगोदर जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता यानुसार जोडल्यानंतर काय होईल बघा, सी टी आणि सी आर हे काय होईल, इक्वल होईल. इक्वल कसे म्हणजेच बरोबर का होईल, सी आर आणि सी टी हे दोन्ही सुद्धा बरोबर का होणार आहेत, कारण या ज्या दोन्ही आहेत ते काय आहेत रे, तर त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. आता सी टी आणि सी आर ह्या काय आहेत, तर त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की सी टी बरोबर सी आर आहे, सी टी बरोबर सी आर आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला सी आर त्याने किती दिले आहे बघा, प्रश्नात बघू शकता तुम्ही. आता सी आर जो आहे तो सी आर किती आहे बघा, 13 आहे. 13 कशावरून, कारण का सी टी आपल्याला त्यांनी 13 दिलेला आहे आणि सी टी आणि सी आर हे आपण इक्वल वरतीच म्हणलेलं आहे बरोबर. त्याच्यामुळे सी आरची किंमत सुद्धा किती होईल, तर ती सुद्धा ही 13च होणार आहे. तर आपण लिहू शकतो सी आर सुद्धा 13च होईल. आता सी पी त्यांनी किती दिला आहे बघा आपल्याला, सी पी जो आहे तो 5 दिलेला आहे. ठीक आहे, आणि आता कोण जो आहे, कोण सी पी आर हा कसला कोण होईल बघा, तर तो एक 90 अंशाचा कोण होईल. या ठिकाणी ना 90 अंशाचा कोण होईल. आणि म्हणून हा जो त्रिकोण सी पी आर आहे याच्यामध्ये काय करू शकतो, हा एक काटकोन त्रिकोण तयार होईल. आणि त्याच्यामुळे इथं आपण म्हणू शकतो त्रिकोण सी पी आर या काटकोन त्रिकोणात आपण इझिली काय करू शकतो, पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो है ना. मग त्याच्या पायथागोरसच्या प्रमाणानुसार बघा, कर्णवर्ग बरोबर बाजूंचा, त्या दोन्ही बाजूंचा वर्ग. तर या ठिकाणी कर्ण कोणता आहे बघा, सी आर आहे है ना. या ठिकाणी कर्ण आहे सी आर वर्ग बरोबर सी पी वर्ग अधिक आर पी वर्ग. मग आता या ठिकाणी बघा आपण किमती पुटअप करूया. सी आर किती आहे बघा, 13चा वर्ग इथं आहे. सी पी किती आहे, 5चा वर्ग, सी पी 5 आहे. मी या ठिकाणी सी पी वर्ग आहे म्हटलं, 5चा वर्ग होईल अधिक आर पी आपल्याला माहीत नाही, आर पीची किंमत आपल्याला काढायची आहे. 13चा वर्ग 169 आहे, 5चा वर्ग 25 आहे अधिक आर पी वर्ग आपण आहे तसंच ठेवणार आहोत. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 25 अधिक आहेत या साईडला घेतले की ते वजा होणार. मग 169 वजा 25 आणि आर पी वर्ग आपण आहे तसंच ठेवणार आहोत. 169 मधून 25 गेले किती राहिले बघा, तर 144 राहतात बरोबर आर पी वर्ग. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेतल्यानंतर काय होईल बघा इथं, तर 144 वर्गमूळ 12 निघतं आणि आर पी वर्गाचं वर्गमूळ असतं आर पी. म्हणजे आर पी आपल्याला किती मिळालं आहे बघा, तर 12 मिळालेला आहे. आता आर पी ही जी, आता आर पी बरोबर एस पी आहे. आता आर पी बघा हे आहे आर पी. आता आर पी बरोबर एस पी आहे. कसं काय, ह्या दोन्ही बाजू कशा इक्वल आहे, कारण का ही एक जीव आहे आणि जीवेवरती हा टाकलेला लंब आहे. त्याच्यामुळे ह्या बाजू आणि ही बाजू कशा आहेत, एकरूप आहेत. लंबामुळे त्या दुभागल्यामुळे ही बाजू आर पी बरोबर पी एस एस पी झालेला आहे. त्याच्यामुळे आर पीची किंमत किती आलेली आहे बघा, आर पीची किंमत 12 असल्यामुळे एस पीची किंमत आता आपण इझिली काढू शकतो आहे ना. आर पी बरोबर एस पी आहे हे तर आपल्याला या ठिकाणी कळते, कारण का लंब जीवेवरती लंब टाकल्यामुळे या दोन्ही बाजू कशी झालेल्या, दुभागल्यामुळे त्या एकरूप झालेल्या आहेत म्हणजे सारख्या झालेल्या आहेत. आता त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो आर पी बरोबर एस पी आहे. कारण काय द्यायचं, कारण तुम्हाला मी आत्ताच आकृतीवरून दाखवलेलं आहे, कारण केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागत असतो. ठीक आहे, आता आर एस बरोबर आपण कसं लिहू शकतो, तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते. आर एस म्हणजे ही पूर्ण जीव आहे ना, आर एस म्हणजेच आर पी अधिक पी एस आहे. ठीक आहे, मग आर एस बरोबर आर पी अधिक पी एस आहे किंवा एस पी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. हे कशावरून लिहिलं, कारण आर पी एस हे कसं आहे, एकाच लाईनमध्ये असणार आहे. ओके, आता आर एस बरोबर बघा आर पी आणि एस पी. आता आर पी म्हणजेच एस पी आहे, कारण का दोन्ही सुद्धा काय आहे, इक्वल बाजू आहे किंवा सारख्याच आहेत. आणि या ठिकाणी बघा आर पी बरोबर एस पी आहे, म्हणजेच आपण काय करू शकतो, तर एस पीच्या ठिकाणी आर पी इथं लिहू शकतो. एस पीच्या ठिकाणी मी आर पी लिहू शकते. आणि आर पी अधिक आर पी म्हणजेच काय होतं, तर 2 गुणिले आर पी म्हणजे 2 टाइम आर पी असते है ना. मग त्याच्यामुळे या ठिकाणी मी आर पीला 2 वेळा गुणलेलं आहे, कारण का आर पी अधिक एस पी म्हणजेच इथं सुद्धा आर पी आहे. त्याच्यामुळे आर पी अधिक आर पी काय होणार, 2 गुणिले आर पी होणार. मग त्याच्यामुळे आर एस बरोबर 2 गुणिले आर पीची किंमत किती काढलेली आहे बघा, आपण इथं 12 काढलेली आहे ना. मग 2 गुणिले 12 इथं आपण लिहिलेलं आहे. आणि आर एसची किंमत किती आली बघा, 24 झालेली आहे. म्हणजेच ती जी आर एस आहे ती किती आलेली आहे, तर ती 24 एकक आलेली आहे.
म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, इथं बघा RP आलेला आहे, इथं 12 आलेला आहे, ही बाजू सुद्धा 1 रुपये, ही सुद्धा किती आलेली आहे 12 आलेली आहे, म्हणजेच 12 दुनी 24, म्हणजे ही पूर्ण जीवा किती आलेली आहे तर 24 एकक आलेली आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. आता 5वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. 5वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये P हे वर्तुळाचे केंद्र आहे. इथं बघा हा जो केंद्र आहे, इथं P हा या वर्तुळाचा केंद्र आहे. जीवा AB आणि जीवा CD. आता इथं बघा ही एक जीवा AB आहे आणि ही जीवा CD आहे. व्यासावर बिंदू जीवा AB आणि जीवा CD, व्यासावर बिंदू E, हा जो बिंदू आहे ते E आहे, या बिंदू E मध्ये छेदतात. जर कोन AEP, आता त्या ठिकाणी बघा कोन AEP म्हणजे हे तर तुम्हाला दिसते AEP म्हणजे हा कोन एकरूप कोन DEP, एकरूप कोन DEP म्हणजे हा कोन आणि हे कोन जर समान असतील किंवा इक्वल असतील तर सिद्ध करा की AB बरोबर CD. AB बरोबर CD म्हणजे या दोन जीवा इक्वल आहेत किंवा बरोबर आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी रचना काय करायची आहे बघा, रेख PM म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, आता हा या ठिकाणी सेंटर आहे तो P आहे, P आणि M हे जे आहे ते आपल्याला जोडायचं आहे. PM आणि PN हे काय करायचं आहे आपल्याला जोडायचं, म्हणजे आपण डॉट डॉट लाईन हे आपल्याला जोडायचं आहे. रेख PM लंब जीवा CD, PM जे आहे ते CD ला कसं आहे लंब आहे आणि रेख PN जे आहे ते AB या जीवेला कसं आहे लंब आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे रचनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रेख PM लंब जीवा CD काढा आणि रेख PN लंब जीवा AB काढा. ओके, आता सिद्धता काय म्हणजे सिद्ध काय करायचं आहे बघा, तर कोन AEP एकरूप कोन DEP आहे है ना, म्हणजेच P हा बिंदू बघा, P हा जो बिंदू आहे तो कोन DEA म्हणजे इथं बघू शकता तुम्ही DE. आता ही पूर्ण बाजू घ्यायची आहे आपल्याला. P हा बिंदू DEA च्या कोन दुभाजकावर आहे, आपल्याला हे दिसते P हा जो बिंदू आहे तो या पूर्ण DEA च्या कोन दुभाजकावरती आहे. ओके, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, म्हणून PM एकरूप रेख PN हे असल्यामुळे PM जे आहे ते एकरूप रेख PN आहे असे आपण म्हणू शकतो. हे कशावर म्हणू शकतो, कारण कोन दुभाजकावरील बिंदू कोणांच्या भुजांपासून समदूर असतो, समदूर म्हणजे सारख्या अंतरावरती असतो, आणि म्हणून जीवा AB एकरूप जीवा CD आहे. हे सुद्धा आपण कशावर लिहिलं, कारण वर्तुळ केंद्रापासून समदूर असलेल्या जीवा ह्या एकरूप असतात आणि त्याच्यावरून आपण म्हणलं की AB बरोबर CD आहे. ओके, हा एवढंच याचं उत्तर आहे आणि सोपं आहे. पुढचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. आता 6वा प्रश्न काय आहे बघा, आकृतीमध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळाचा CD व्यास व AB ही जीवा आहे. व्यास CD हा जीवा AB ला E बिंदूपाशी लंब आहे, तर दाखवा की त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. तर बघा अशा पद्धतीची ती डायग्राम त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आता आपल्याला सिद्धता काय करायची बघा, आता आकृतीवरून रेख OE म्हणजे आता इथं बघू शकता तुम्ही रेख OE लंब जीवा AB, OE जी आहे ते काय आहे तर त्या जीवा AB ला ही लंब आहे. ओके, आता केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला हा दुभागतो आहे ना, आणि म्हणून आपण म्हणू शकतो AE बरोबर BE आहे असे आपण म्हणू शकतो. याला आपण काय म्हणलं मग इक्वेशन 1 असं नाव दिलेलं आहे. AE बरोबर BE का, कारण जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागत असल्यामुळे AE बरोबर EB हे झालेलं आहे. दोन्हींची ही बाजू म्हणू शकतो किंवा अंतर म्हणू शकतो सेम आहे म्हणून. आता याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणलेलं आहे. आता त्रिकोण CAE व त्रिकोण CBE मध्ये अगोदर हे दोन त्रिकोण कुठे आहेत आपण बघूयात. त्रिकोण CAE म्हणजे हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण CBE म्हणजे हा त्रिकोण. आता या दोन त्रिकोणांमध्ये रेख AE जी आहे तर रेख AE एकरूप रेख BE आहे है ना. हे आपण कशावरून म्हणू शकतो, कारण इक्वेशन 1 प्रमाणे हे लिहिले बघा, कारण इक्वेशन 1 वरून रेख AE एकरूप रेख BE आहे, कारण इक्वेशन 1 वरून. व रेख CE एकरूप रेख CE. आता CE म्हणजे बघा ही बाजू. आता या दोन्ही त्रिकोणांची ही बाजू कशी आहे तर ती कॉमन इथं दिसत असेल तुम्हाला. या दोन्ही त्रिकोणांची CE ही जी बाजू आहे CE ती कशी आहे कॉमन आहे. या त्रिकोणाला सुद्धा ही बाजू आहे, या त्रिकोणाला सुद्धा ही बाजू असल्यामुळे ही बाजू कॉमन आहे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो सामायिक भुजा आहे. त्याच्यामुळे रेख CE एकरूप रेख CE आहे, कारण सामायिक भुजा.
आणि म्हणून आपण म्हणू शकतो कोन CEA. आता इथं बघा कोन CEA म्हणजे हा कोन आणि एकरूप कोन CEB म्हणजे हा कोन. आता हे दोन्ही कोन कसे आहेत तर ते काटकोन आहेत है ना. मग त्याच्यामुळे हे दोन्हीही कोन एकरूप आहेत कारण ते प्रत्येकी कसे आहेत तर ते 90 मापांचे कोन आहेत. ओके. आणि म्हणून त्रिकोण CAE एकरूप कोन CAB कशानुसार बघा तर ते बाकोबा कसोटीनुसार. आता इथं तुम्ही बघू शकता बाकोबा कसोटी कशी बघा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाकोबा म्हणजे तर ही बाजू बघा त्यांची कशी आलेली आहे. ही बाजू पहिल्यांदा बघा AE बरोबर B म्हणजे ही बाजू झाली. त्यानंतर हे कोन झाला आणि नंतर ही सामायिक बाजू म्हणजेच बाजू कोन बाजू आहे ना. म्हणजे बाकोबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर ते एकरूप आलेले आहेत. आणि म्हणून रेख CA एकरूप रेख CB आहे. ठीक आहे. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं. हे कशावरून आपण एकरूप लिहिलं कारण एकरूप त्रिकोणाच्या त्या संगत बाजू कोणत्या आहेत बघा CA आणि CB हे दोन्ही बाजू एकरूप कशा कारण का हे दोन्ही त्रिकोण एकरूप आलेले आहेत म्हणून. ओके. आणि आता त्रिकोण ABC मध्ये बघा CA बरोबर CB आहे कशावरून बघा तर हे इक्वेशन 2 मध्ये बघा आपण लिहिलेलं आहे की CA बरोबर रेख CA एकरूप रेख CB आहे. म्हणून त्रिकोण ABC मध्ये म्हणजे हा पूर्ण त्रिकोण घ्यायचा आहे. त्रिकोण CAB मध्ये CA बरोबर CB आहे. त्या पद्धतीने आपण इथे लिहिले आहे बघा त्रिकोण ABC मध्ये CA बरोबर CB आहे. त्याला एक कारण सुद्धा दिलेलं आहे कारण इक्वेशन 2 वरून. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो त्रिकोण ABC हा कसा त्रिकोण आहे तर तो समद्विभुज त्रिकोण आहे. ओके. समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही हा प्रश्न चेक करू शकता. अशा पद्धतीने आपला हा जो संकीर्ण प्रश्न संग्रह 6 आहे तो सुद्धा पूर्णपणे सोडवून झालेला आहे. काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 9वी गणित भाग 1 चा पुढचे चॅप्टर आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या अधिराज क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय बाय.